आता तुमच्यातले काही लोक असं म्हणतील की मान्य आहे, हे तर्काद्वारे मान्य केलं आम्ही, पण आम्ही विज्ञान शिक्षक आहोत आणि विज्ञान भगवंतात असं मान्य करत नाही. विज्ञानानं सांगितलंय जगाची निर्मिती कशी झाली, विज्ञान सांगितलं आपली निर्मिती कशी झाली. विज्ञानात दोन थेरी येतात, बिग बँग थेरी आणि डार्विनची थेरी. या दोन थेरी आम्ही शिकवतो मुलांना की मनुष्य हा माकडापासून बनला आणि जग एका स्फोटात निर्माण झालं, त्या स्फोटाला बिग बँग असं म्हणतात. आता आपली समस्या काय आहे की भारत देशामध्ये हे दोन्हीही थेरी ज्या आहेत, हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत, हे सिद्धांत म्हणून शिकवले जातात, पण सिद्धांत नाही आहेत, थेरी आहेत. थेरी आणि सिद्धांतामध्ये काय फरक आहे? एखादी गोष्ट मांडली एखाद्या वैज्ञानिकानं पण ती सिद्ध झाली नसेल तर त्याला थेरी मानलं, पण जेव्हा ती थेरी सिद्ध होते त्याला सिद्धांत म्हणून मान्य केलं जातं. डार्विनचा सिद्धांत नाही आहे, डार्विनची थेरी आहे, बिग बँग थेरी आहे, बिग बँग हा सिद्धांत नाही आहे. आता थोडक्यामध्ये आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करूया या दोन गोष्टी काय आहेत, या दोन गोष्टी कशा चुकीच्या आहेत, काय समस्या आहेत. सो बिग बँग थेरी काय सांगते की जग निर्माण कसं झालं तर एक छोटासा बिंदू होता आणि त्या बिंदूमध्ये एक बिंदूला घनफळ काहीच नव्हतं, त्याला काहीच घनफळ नव्हतं, त्याला लांबी रुंदी उंची काहीच नव्हती आणि त्या छोट्याशा अदृश्य बिंदूमध्ये संपूर्ण विश्वाचं वस्तुमान दाबलं गेलेलं होतं, संपूर्ण विश्वाचं तापमान त्याच्यामध्ये होतं. आता मुळात तर्क लावा, आपण वैज्ञानिक असं तर्क लावला पाहिजे की असा बिंदू असणं शक्य आहे का मुळात, की छोट्या बिंदूमध्ये ज्याला लांबी रुंदी उंची काहीच नाही आहे, ज्याला घनफळ काहीच नाही आहे आणि त्या बिंदूमध्ये सगळं वस्तुमान आहे, सगळं तापमान आहे, असं शक्य आहे मुळात. आणि नंतर त्या बिंदूचा स्फोट झाला काही कारणामुळं आणि त्या स्फोटातनं आतलं वस्तुमान प्रसरत गेलं, ते थंड झालं, ते थंडापडचे ग्रह बनले आणि ते ग्रह फिरायला लागले आणि अशा प्रकारे विश्व बनलं. आता या सिद्धांत या थेरीवरती काही प्रश्न येतात. मुळात असा बिंदू असत आहे का? अशक्य नाही आहे. ओके, जरी स्फोट झाला, तो स्फोट कोणी घडून आणला? तो स्फोट ऑटोमॅटिक कसा झाला? विज्ञान जर ऑटोमॅटिक गोष्ट मान्य करत नाही तर हा ऑटोमॅटिक घडला कसा काय स्फोट? तो स्फोट करायला कोणतरी असला पाहिजे, तो कोण आहे? आणि जर काहीच अस्तित्वात नव्हतं तर ज्या मोकळ्या जागेमध्ये तो बिंदू अस्तित्वात होता, ज्या बिंदूचा स्फोट झाला, ती मोकळी जागा, ती स्पेस कुठून आली? आणि चौथा तर्क सांगतो की आपण पाहतो एखादा स्फोट होतो, स्फोटातनं संहार होतो का स्फोटात निर्मिती होते? तुम्ही सांगा तर्काद्वारे. जेव्हा हिरोशिमा नागासाकीमध्ये ॲटम बॉम्बचा स्फोट झाला, अणुबॉम्बचा स्फोट झाला दुसऱ्या महायुद्धामध्ये, निर्मिती झाली मोठ्या बिल्डिंगची का संहार झाला? दोन्ही शहरं जळून बेचिराग झाली. असं कुठं घडलं पाहिजे का? बॉम्ब पडला आणि बिल्डिंग बाहेर आली, बॉम्ब पडला आणि मस्त ऑफिस बाहेर आलं, बॉम्ब पडला आणि सुंदर उद्यान बाहेर आलं, बॉम्ब पडला आणि एखादं सुंदर ग्रह बाहेर आला, असं कधी पाहिलं आपण? नाही. सो स्फोटाद्वारे निर्मिती होत नाही, स्फोटाद्वारे विध्वंस होतो. सो या बिग बँग थेरीद्वारे कशी बरं इतकी सुंदर रचनात्मक व्यवस्थापन असली, नियम असली निर्मिती होऊ शकेल? सो हा तर्क सांगतो की ही थेरी ही मान्य करता येत नाही, ही थेरी अजून सिद्ध झालेली नाही आहे. ह्याच्यावर तर्क सुरू आहेत, ह्याच्यावर प्रयोग सुरू आहेत आणि ते सिद्ध होणं पण अवघड आहे. ह्याच्यावर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण वैज्ञानिक लोक पण अजूनपर्यंत देऊ शकत नाही. दुसरा तर्क आहे डार्विनचा सिद्धांत. डार्विन काय म्हणतो की जी मनुष्यांची किंवा प्राण्यांची रचना किंवा सजीवांची रचना कशी झाली? निर्जीवांपासून झाली. डार्विन म्हणतो की पूर्वीच्या काळी काही अब्ज वर्षांपूर्वी काही रसायन एकत्र आली आणि ते रसायन एकत्र आलं की ते अणू एकत्र आल्यावर त्यांनी आपल्या भोवती त्या अणूंकडं एकत्र येऊन कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन होऊन जटिल अशी क्लिष्ट अशी रासायनिक अभिक्रिया होऊन एका अणूचे दोन अणू होऊ लागले. हे रासायनिक अभिक्रिया त्यांची होऊ लागली आणि त्यांना स्वतःचं रक्षण करण्यासाठी ती अभिक्रिया सुरक्षित व्हावी म्हणून त्यांनी आपल्या भोवती प्रथिनांचा एक थर आकर्षित केला आणि त्या थराचं रूपांतर हळूहळू शरीरामध्ये होऊ लागलं आणि तसा अमिबा जीव निर्माण झाला. सो जीव म्हणजे काय आहे? एक जटिल अशी क्लिष्ट रासायनिक प्रक्रिया आहे, एक रसायनांचा बुंच आहे. आता हे खरं मानता येईल आणि तो जीव पुढं
विस्तारित होऊ लागला, एकाचे अनेक जीव झाले, त्या जीवामध्ये रूपांतरण होऊ लागले, म्युटेशन होऊ लागले, आणि म्युटेशन होत होत त्यापासून वेगळे जीव निर्माण झाले. आम्ही बसतो थोडे मोठे जीव निर्माण झाले, मग मासे आले, माशापासून झाडं आली, झाडापासून प्राणी आले, प्राण्यापासून मनुष्य आले, प्राण्यापासून माकडं आली, आणि माकडापासून मनुष्य आले. आणि तर्क काय आला त्याच्यामध्ये की बघा, आपण समजा DDT मारलं, आपण समजा मुंग्यांचं औषध मारलं, की आपण कीटकनाशकं मारली, तर जे जंतू, जे विषाणू कमकुवत आहेत ते मरून जातील, पण जे विषाणू स्ट्रॉंग आहेत ते त्याला मरणार नाहीत. त्यांना मारण्यासाठी नवीन औषधाची फवारणी करायला लागेल. सो त्याचप्रमाणे विश्वामध्ये अनेक जीव असेच प्रकारे निर्माण झाले. जे जीव कमकुवत होते नष्ट झाले, जे स्ट्रॉंग होते ते अस्तित्वामध्ये राहिले. पण या थिअरीवरती अनेक प्रश्न येतात की मुळात आपण जर रसायनाचे गुंच आहोत, तर समजा मी एकाला कानाखाली मारली आणि त्याने मला तक्रार केली, मला का मारलं, आणि मी म्हणलं अरे मी तुला मारणे एक रासायनिक अभिक्रिया, फक्त तू का चिडतोयस? मला एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम वाटतंय, ते प्रेम म्हणजे रासायनिक अभिक्रिया फक्त. एखाद्या आईला आपल्या मुलाप्रती प्रेम वाटतं, ती एक रासायनिक अभिक्रिया आहे. एखाद्या वडिलांना आपल्या मुलाप्रती प्रेम वाटतंय, ती एक रासायनिक अभिक्रिया आहे. असं आपण मान्य करू? जर मी एखाद्या आईमध्ये काही रसायन सोडली, तर ती आई आपल्या मुलाला सोडून दुसऱ्या मुलाला प्रेम करू शकेल तेवढ्याच प्रमाणात? नाही करू शकत. मी टेबलाला मारलं तर लागलं कोणाला? त्याला लागलं का मला लागलं? हे टेबल हे रसायन आहे, मी पण रसायन आहे, पण मला वेदना आल्या, त्याला वेदना नाही आहे. त्याचा अर्थ काय? माझ्यामध्ये असं काहीतरी आहे जे रसायनामध्ये नाही आहे. डार्विन थेरी सांगू शकत नाही असं का होतं. मृत्यू म्हणजे काय, मृत्यू का होतो, आणि मेलेला माणूस जिवंत का करता येत नाही रसायनाद्वारे, डार्विन थेरी सांगू शकत नाही. एका जीवातून दुसरा जीव निर्माण झाला कोणी पाहिला आहे? नाही पाहिलं आपण. एका जातीने एकच जाती निर्माण होती. माणसापासून कुत्रा निर्माण झाला कधी पाहिले आपण? कुत्र्यापासून गाढव निर्माण झाला कधी पाहिले आपण? गाढवापासून डुक्कर निर्माण झाला कधी पाहिले आपण? नाही. त्या जातीपासून तीच जात निर्माण होती. ह्याचा अर्थ काय आहे? या थेअरीमध्ये काय चुका आहेत? लोक म्हणतात नाही पुरावे आहेत आमच्याकडं. काय पुरावे आहेत? आम्हाला जीवाश्म सापडले आहेत. कसले जीवाश्म सापडले आपल्याला? डार्विनचा सिद्धांत सांगतो माकडापासून मनुष्य बनले, आणि मधले जे माकडांच्या प्रजाती आहेत त्यांची जीवाश्म सापडली. पण ही जीवाश्म जी सापडली ती असं आढळलं की ती जीवाश्म प्रयोगशाळेमध्ये विशिष्ट प्रकारे एका प्रकारे सुतार काम करून आणि काही विशिष्ट काम करून त्याला त्या प्रकारे बनवलं गेलेलं होतं. हे नंतर निदर्शनास आलं. याचा अर्थ या थिअरीमध्येही अनेक चुका आहेत. जर माकडापासून मनुष्य बनला असता तर माकड अजून का अस्तित्वात आहे? माकड हे मनुष्य एका असं कसं शकेल? सो डार्विनच्या सिद्धांताला हे सगळे आव्हान आहेत. ह्याचा अर्थ काय? डार्विनची थिअरी हे विज्ञान म्हणून आपण मान्य करू शकत नाही. डार्विनच्या सिद्धांताला आपण, डार्विनच्या गोष्टी आपण सिद्धांत रूपात स्वीकारू शकत नाही. जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, म्हातारपण काय, वेदना काय आहेत, संवेदना काय आहेत, भावना काय आहेत, या गोष्टींचा पुरावा डार्विनची थिअरी देऊ शकत नाही. आता आपण भगवंताची व्याख्या काय पाहायचा प्रयत्न करूया. भगवंताची व्याख्या पाहायच्या आधी भगवंताविषयी काही लोकांचे गैरसमज आहेत. 6 प्रकारचे गैरसमज लोकांचे भगवंताविषयी आहेत. पहिला गैरसमज आहे भगवंत प्रकाश आहेत. भगवंत प्रकाश नाही आहेत. प्रकाश कधी आठवण निर्माण करतो पाहिजे तुम्ही? प्रकाश काय निर्माण झालं, प्रकाशाने रचना केली, प्रकाशाने व्यवस्थापन केलं, असं कधी पाहतो आपण? नाही. पण भगवंतांच्या शरीराला प्रकाश आहे. सो काही आध्यात्मिक लोक असे आहेत जे भगवंताचं रूप पाहू शकत नाहीत, पण त्यांच्या शरीरापासून प्रकाश पाहतायत. पण प्रकाश पाहिल्यावरती प्रकाशमान कोणतरी असला पाहिजे हा तर्क आपण देऊ शकतो. उदाहरणार्थ या खोलीमध्ये प्रकाश आहे तर प्रकाशमान कोण आहे? ट्यूबलाईट आहे. बल आहे तर कोणतरी बलवान असला पाहिजे. सो त्याचप्रमाणे भगवंत प्रकाश नाही, भगवंत प्रकाशमान आहेत. भगवंतापासून प्रकाश येतोय. जर आपण आपल्या आध्यात्मिक क्रियेद्वारे प्रकाश पाहिला तर त्या प्रकाशाच्या आधारावरती भगवंत आहेत आणि तो भगवंतापासून येतोय असं आपण मान्य करू शकतो. दुसरं गैरसमज आहे निसर्ग भगवंत आहे. निसर्ग भगवंत नाही आहे. निसर्ग एका आईप्रमाणे आहे, भगवंत एका वडिलांप्रमाणे आहे. जसं आपण पाहतो निसर्गामध्ये पावसाळा आला की अनेक गवत जन्म घेतात, अनेक डास, अनेक माशा, अनेक किडे जे उन्हाळ्यात नसतात ते जन्म घेतात. त्याला कोणी जन्म दिला? निसर्गाने जन्म दिला असं म्हणू शकतो. पण निसर्गाने जर जन्म दिला असला तर निसर्गाच्या पोटामध्ये ते बिया कोण टाकल्या? आईने एखाद्या बाळाला जन्म दिला तर आपण तर्काद्वारे समजतो की आईच्या पोटामध्ये वडिलांनी बीज टाकलं आहे. वडिलांचं बीज टाकलंच नाही आईच्या पोटामध्ये तर
बाळ जन्माला येणार नाही. सो त्याचप्रमाणे निसर्ग जन्म देतोय, पण ते जी बिया आहेत त्या ऑलरेडी कोणीतरी जमिनीमध्ये निसर्गामध्ये टाकले आहेत आणि ते बीजकर्ता आहेत भगवंत. आणि भगवान श्रीकृष्ण हेच म्हणतात 14व्या अध्यायामध्ये, सर्व योनिषु कौन्तेय मूर्तया संभवन्त्याम तासात ब्रह्ममह ज्योनिर अहम बीजा प्रदपिता. त्या सगळ्यांना बीज प्रदान करणारा मी सर्वांचा पिता आहे. निसर्ग आईप्रमाणे आहे, भगवंत वडिलांप्रमाणे आहेत. निसर्ग भगवंत नाही आहेत. तिसरं, भगवंत मेलेले आहेत. काही लोकांचा समज आहे असा, भगवंत निर्मिती आहे ना, हो भगवंताने निर्मिती केली, पण ज्या अर्थी जगात दुःख आहेत, ज्या अर्थी जगात अत्याचार आहेत, ज्या अर्थी जगात शोषण आहे, एवढे त्रास आहेत, एवढ्या समस्या आहेत, त्या अर्थी भगवंत होते. आता ते मेलेले असले पाहिजेत असा तर्क काही महामूर्ख लोक लावतात. पण भगवंत हे मेलेले नाही आहेत. हे त्रास, हे जे शोषण, हे अत्याचार काय आहेत, भगवंताच्यापासून दूर जाणं आहे. उदाहरणार्थ, सूर्य आहे आणि सूर्याकडे कोण पाठ करून उभं राहिला आणि समोर त्याला सावली दिसली आणि त्याला सूर्य पाहिलाच नाही, त्याला सूर्याकडे टोळा चेहरा वळलाच नाही, तो काय म्हणेल, सूर्य नाहीच आहे, फक्त सावली आहे, अंधार जगामध्ये आहे. नाही, अंधार नाही जगामध्ये. अंधार का दिसतोय, कारण तू सूर्याकडे तुझी पाठ फिरवली आहे आणि तुझी सावली खाली पडली आहे. ही सावली कोणामुळे निर्माण झाली, सूर्यामुळे निर्माण झाली आहे. पण सूर्याचं अस्तित्व, सूर्याकडे पाठ फिरल्यामुळे आपल्याला सावली दिसते. आपलं तोंड वळवलं आपण, आपल्याला सावली दिसणार नाही, आपलं सूर्य दिसेल. सो त्याचप्रमाणे भगवंताच्या नियमांचं पालन न केल्यामुळं, भगवंताने दिलेल्या पद्धतीचं पालन न केल्यामुळं, भगवंतांना न मानल्यामुळं आणि त्यांच्यावर प्रेम न केल्यामुळं जे जगात दिसतं ते अत्याचार, शोषण, अन्याय, समस्या. सो भगवंत मृत नाहीत, भगवंत अस्तित्वात आहेत. चौथा गैरसमज आहे, आपण सगळेच भगवंत आहोत. तुम्ही भगवंत, मी भगवंत, हे टेबल भगवंत, हे खुर्ची भगवंत, हे पेन भगवंत, सर्व काही दिसतं ते भगवंत. पण सगळं काही भगवंत नाही आहे. मी जर भगवंत असतो तर मी समस्येमध्ये का पडलो असतो? मी जर भगवंत असतो तर मला जन्म मृत्यू जरावधी का झालं असतं? मी जर भगवंत असतो तर मला अनेक त्रास का भोगावे लागले असते? मी जर भगवंत असतो तर मला इतक्या प्रकारे दुःखांना सामोरं का जावं लागलं असतं? मी कायम आनंदी का नसतो? याचा अर्थ काय आहे? आपण भगवंत नाही आहेत, आपण भगवंताचे अंश आहोत. भगवंत आपण कधीही होऊ शकत नाही. भगवंत हे भगवंत आहेत. पाचवा गैरसमज आहे, भगवंत ही कल्पना आहे. समजा एखाद्या गायीनं पूजा करायला ठरवलं भगवंताची, तर कुठल्या रूपात भगवंताची पूजा करेल? एका गायीच्या रूपात. एका डुकरानं भगवंताची पूजा करायला ठरवलं तर डुकर कुठल्या रूपात करेल? डुकराच्या रूपामध्ये. त्याला वाटेल भगवंत मोठे डुक्कर आहे. सो त्याचप्रमाणे मनुष्याला कोणाच तरी पूजा करायची भगवंत म्हणून, म्हणजे ते कल्पना केली. हो, माझा आकार मनुष्यासारखा आहे ना, भगवंताचा आकार मनुष्यासारखा असेल म्हणून मनुष्याला 2 हात दिले, 2 पाय दिले, तोंड दिलं, कान नाक डोळे दिले. पण ॲक्च्युली ही कल्पना आहे असं काही लोक मानतात. हाही तर्क चुकीचा आहे. जर आपण मनुष्य असू तर साहजिकच आपण ज्या मूर्त्या घडवू त्या मनुष्यासारख्या आपण मूर्त्या घडवू. आपण जे कॅरेक्टर बनवू कादंबरीमध्ये किंवा व्हिडिओ गेममध्ये ते मनुष्यासारखे बनवू आपण, कारण आपण मनुष्य आहोत, आपला आकार मनुष्यासारखा आहे. सो त्याचप्रमाणे आपल्याला आकार मनुष्यासारखा, भगवंतांनी आपला मनुष्यासारखं म्हणून भगवंत मनुष्यालाच नव्हे, मनुष्यासारख्याच म्हणून नव्हे, तर मनुष्याचा आकार जो आहे तो भगवंतांनी त्यांच्यासारखा बनवला आहे. आणि सगळे शास्त्र मान्य करतात, बायबल पण मान्य करतं की मॅन इज मेड इन द इमेज ऑफ गॉड. स्वतःसारखा आकार भगवंतांनी मनुष्याला दिला, हे शास्त्र आपल्याला सांगतात. तर ही कल्पना पण चुकीची आहे. आणि सगळ्यात 6वा गैरसमज, रीतिरिवाज भगवंत आहेत. जे रीतिरिवाज पालन करतो तेच भगवंत आहेत. इतरांचे रीतिरिवाज हे चुकीचे आहेत आणि धर्माधर्मात भांडणं होतात. माझी प्रार्थना पद्धतीच भगवंत आहे, इतर कसलंही भगवंताचं अस्तित्व मान्य नाही. रीतिरिवाज हे भगवंतापर्यंत पोचायची पद्धती आहे, रीतिरिवाज भगवंत नाहीत. हे 6 गैरसमज आपण पाहिले भगवंताविषयी. आणि आता आपण भगवंताची व्याख्या पाहूया. कुणाला भगवंत म्हणायचं? सो पहिली व्याख्या आहे, त्या व्याख्याचं ॲक्रॉनिम आहे CEO. जर एखाद्या व्यक्ती म्हणला मी भगवंत आहे तर पहिला C म्हणजे कंट्रोलर. भगवंत हे सर्वोच्च नियंत्रक आहेत. जर कोणी म्हणला मी भगवंत आहे, आपण जर भगवंत असू आणि आपल्याला प्रेशर आलं पोटामध्ये
आपल्याला टॉयलेटला लागली किंवा लघवी लागली, आपण किती काळ तर धरून ठेवू शकतो? आपण कंट्रोल करू शकत नाही जास्त काळ. आपल्याला आपल्या पोटातले विकार कंट्रोल करता येत नाहीत, आपली लघवी कंट्रोल करता येत नाही, आपलं पोटातलं प्रेशर कंट्रोल करता येत नाही. मग आपण भगवंत कसं करू शकू? जर आपण भगवंत असू, आपण अख्खं विश्व कंट्रोल करू शकू. सो भगवंत कोण आहेत? अख्खं विश्व नियंत्रित करणारे आहेत, म्हणून ते भगवंत आहेत. जर आपल्या गावामध्ये कोणी आला म्हणलं मी भगवंत आहे, तर त्याला विचारलं पाहिजे की तू ग्रह निर्माण करू शकतोस का? तू अख्ख्या विश्वात नियंत्रित करू शकतोस का? तू सूर्याची गती थांबवू शकतोस का? जर तू करू शकत नाही आहेस, तर तू भगवंत नाही आहेस, आपण भगवंत नाही आहोत. एकदा भक्ती सिद्धांत ठाकूरांना, इस्कॉनचे संस्थापकांचे गुरुजी आहेत भक्ती सिद्धांत ठाकूर, त्यांना ट्रेनमध्ये व्यक्ती भेटला, म्हणला मी भगवंत आहे. भक्ती सिद्धांत ठाकूरांकडे आंब्याची एक पेटी होती. ते म्हणले भगवंता आंबे खाय. त्याने एक आंबा खाल्ला, दुसरा आंबा खाल्ला, तिसरा खाल्ला, चौथा खाल्ला, आणि 4 आंबे खाल्ले. म्हणलं माझं पोट भरलं. म्हणले नाही नाही, भगवंत अनलिमिटेड खाऊ शकतात, तू खा अनलिमिटेड. सो तो अनलिमिटेड खाऊ लागला. तो म्हणला मी नाही खाऊ शकत, मी जर खाल्लं तर मला डिसेंट्री होईल. म्हणजे ज्यावर तुला खाल्ल्यावर डिसेंट्री होते त्यावर तू भगवंत नाही आहेस का? भगवंत अख्खं विश्व खाऊ शकतात. सो भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहेत. सो दुसरी व्याख्या ई फॉर एन्जॉयर. भगवंत हे सर्वोच्च भोक्ता आहेत. आपण किती बघू शकू? आता उदाहरण पाहिलं आपण, आंबे जास्त खाऊ शकत नाही आपण, पण भगवंत हे सर्वोच्च आनंद घेऊ शकतात. सर्वात जास्त आनंद हे भगवंत घेऊ शकतात. आपण मर्यादित आनंद घेऊ शकतो. म्हणून भगवंत सगळ्या गोष्टी उपभोक्ता कोण आहेत? भगवंत आहेत, आपण नाही आहे. या जगामध्ये याच्या आधी हे जग होतं, आपण गेल्यानंतर हे जग असणार आहेत. सो या जगाचे खरे एन्जॉयर कोण आहेत? आपण नाही आहोत, भगवंत आहेत. सो दुसरी व्याख्या, एखाद्या सर्वोच्च उपभोक्ता असेल तर तो भगवंत आहे. आणि तिसरं, सर्वोच्च स्वामी, ठीक आहे, सर्वोच्च मालक जो आहे तो म्हणजे भगवंत. सो या विश्वाचे सर्वोच्च मालक आहेत भगवंत. अंबानी एखाद्या विशिष्ट संपत्तीचा मालक असेल काही काळापुरता, पण तो मेल्यावर मालकत्व संपलं, ते दुसऱ्या कोणाकडे जाईल. पण ही सगळी माणसाच्या आधी हे जग होतं, ही सगळी माणसं गेल्यानंतर पण हे जग असणार आहे. म्हणून भगवंत काय आहेत? सर्वोच्च मालक आहेत. जर एखाद्या व्यक्ती सर्वोच्च नियंत्रक असेल, सर्वोच्च भोक्ता असेल आणि सर्वोच्च मालक असेल आणि या व्याख्येवर जो बसत असेल तोच भगवंत आहे. इतर कोणीही भगवंत होऊ शकत नाही. आता भगवंताची ही जर व्याख्या असेल तर प्रश्न असा पडतो की भगवंताविषयी ज्ञान प्राप्त कसं करायचं? सो भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करायला, कुठलंही ज्ञान प्राप्त करायला 3 पद्धती आहेत. एक आहे प्रत्यक्ष पद्धत, प्रत्यक्ष प्रमाण, इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष पाहणं, अनुभवणं, हे प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं अनुमान प्रमाण, की तर्क लावणं, ज्यात ते पंखा फिरतोय वीज जात असले पाहिजे, तर्क लावणं. आणि तिसरं आहे शास्त्र प्रमाण का शब्द प्रमाण. आता पहिलं प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियाद्वारे अनुभूती घेऊन घेतलं प्रमाण. माझ्या डोळ्याला हे पेन दिसतंय म्हणजे पेन आहे, हे झालं प्रत्यक्ष प्रमाण. पण प्रत्यक्ष प्रमाण प्रॉब्लेम काय आहेत? 4 समस्या आहेत. आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. उदाहरणार्थ, माझ्या एखादी गोष्ट माझ्या फार जवळ आहे, मला दिसेल ती, नाकाच्या इथं खाली माझ्या काय आहे, मला दिसेल का? नाही दिसत. एखादी गोष्ट माझी फार लांब आहे, मला दिसेल ती? नाही दिसू शकत. काही वेळा आपल्याला ऑप्टिकल इल्युजन येतं. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे काय? आपण सापाला दोरी समजून बसतो आणि घाबरतो, पण दोरी असतो, तो साप नसतो. सो आपली दृष्टी ही अपूर्ण आहे. आपल्या दृष्टीने आपण खांब पाहत असू, पण कावळाच्या खांबाला काय पाहतो? एअरपोर्ट म्हणून पाहतो, त्याचं उतरण्याचं ठिकाण म्हणून पाहतो. कुत्रा काय पाहतो? टॉयलेट म्हणून पाहतो. आपण त्याला विजेचा खांब म्हणून पाहतो. सो प्रत्येक दृष्टी वेगळी आहे. सो डोळ्याद्वारे मिळणारं ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान असू शकत नाही. आपण विशिष्ट वारंवारचे वरचे वारंवारता पाहू शकत नाही, विशिष्ट वारंवारचे खालचे वारंवारता पाहू शकत नाही. उदाहरणार्थ, रिमोटमधून आपण किरण पाहू शकतो? नाही, त्याची वारंवारता फार कमी आहे. इन्फ्रारेड रेज, अल्ट्राव्हायोलेट किरण पाहू शकतो आपण? नाही, त्याची वारंवारता खूप जास्त आहे. हे किरण आपण पाहू शकत नाही. सो डोळ्याद्वारे विशिष्ट मर्यादित गोष्टी पाहू शकतो. सो डोळ्याद्वारे आपण परिपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. कानाद्वारे आपण 20 हर्ट्ज ते 2000 हर्ट्ज या वारंवारतेमधली गोष्ट ऐकू शकतो, त्याच्या खालची नाही आणि त्याच्या वरची नाही. मोबाईलच्या वेव्हज आहेत हवेमध्ये, आपण त्या ऐकू शकतो. त्याच्या मोबाईलला पाहिजे, मोबाईलद्वारे त्याला फिल्टर करून आपण ऐकू शकतो त्या. त्यानंतर अत्यंत सूक्ष्म आवाज जे वटवाघूळ वगैरे सोडतात ते आवाज आपण ऐकू शकतो?
नाही ऐकू शकत आपण, कारण त्याची वारंवारता फार कमी असते. सो कानालाही मर्यादा आहेत. जिभेला एखादा पदार्थ गोड असेल आणि आपण तो पदार्थ लिंबू खाऊन खाल्ला तर तो गोड पदार्थ आंबट लागतो. लिंबू खात आपण संत्र खाल्लं तर ते आंबट संत्र गोड लागतं. तर जिभेकडनं मिळणारं ज्ञान पण परिपूर्ण ज्ञान नाही आहे. त्वचा, उन्हाळ्यामध्ये थंडगार पाणी आपलं गरम आपलं मस्त वाटतं, आनंद येतं, ते बरं वाटतं, नॉर्मल वाटतं. पण थंडीमध्ये नॉर्मल पाणी आपल्याला थंड थंड वाटतं. सो त्वचेद्वारे ज्ञान मिळणारे आपली मर्यादा आहेत. नाकाद्वारे आपण किती वास घेऊ शकू? आपलं नाकाची क्षमता ही कुत्र्याच्या नाकाची क्षमता खूप कमी आहे. कुठला मनुष्य पाहिला का ज्याने जागेचा वास घेतला आणि वास घेत परत त्या जागेत आला? हे आपण करू शकत नाही, कुत्रा करू शकतो. सो आपल्या इंद्रियाद्वारे मिळणारं ज्ञान जे आहे हे अपूर्ण आहे, ते ज्ञान परिपूर्ण असू शकत नाही. सो अपूर्ण इंद्रिय. दुसरं, आपल्याकडे चुका करायची प्रवृत्ती आहे. तिसरं, आपल्याकडे भ्रमित होण्याची प्रवृत्ती आहे. जसं मगाशी म्हटलं मी, साप आणि दोरी. दोरी असेल त्याला घाबरून व्यक्ती साप समजतो आणि भ्रमित होऊन जातो. आणि चौथं, आपल्यामध्ये फसवायची प्रवृत्ती आहे. सो इंद्रियाद्वारे मिळणारं ज्ञान किंवा प्रत्यक्ष प्रमाण जे आहे हे परिपूर्ण प्रमाण असू शकत नाही. सो प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे भगवंताचं परिपूर्ण ज्ञान आपण घेऊ शकत नाही. दुसरं प्रमाण आहे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणाद्वारे काय करता येईल? आपण अनुमान लावू शकतो, ज्याची गोष्ट आहे त्या अर्थी भगवंत असले पाहिजेत. पण अनुमानामध्ये समस्या काय असती? अनुमानामध्ये कधी कधी आपलं जे निदान असतं ते सदोष असू शकतं. आपलं जे प्रेडिक्शन आहे, आपला अंदाज जो आहे तो चुकू शकतो. उदाहरणार्थ, एकदा एका घरात भांडण चालली होती मोठ्यानं, आणि ते कान ऐकत होता आणि मारामारी भांडण चालते आणि त्याला खूप वेदना होत होत्या. किती भांडण करतात लोक, हे चुकीचं वागतायत, आणि त्याला वाटलं जाऊन थांबाव्यात. पण जेव्हा प्रत्यक्ष गेला आणि त्याला कळलं की भांडण नव्हतीच, हे नाटकाची प्रॅक्टिस चालली होती. त्यांना अंदाज बांधला पण तो अंदाज चुकला. त्यांना अनुमान लावलं अंदाजाद्वारे की हां असा असेल, पण अंदाज चुकला. कधी कधी सदोष निदान पण होऊ शकतं. उदाहरणार्थ, एक मनुष्य लंगडत होता. एका ऑर्थोपेड डॉक्टरनं पाहिलं, तो काय म्हणला, ज्या अर्थ लंगडतोय त्याचा हाड तुटलेला असलं पाहिजे. एका न्यूरोसर्जनने विचार केला, ज्या अर्थ लंगडतोय ह्याची मेंदूची नस तुटलेली असली पाहिजे. एका फिजिओथेरपिस्टने विचार केला, ज्या अर्थ लंगडतोय ह्याचे स्नायू अखडलेले असले पाहिजेत. पण नंतर कळलं की त्याच्या कुठलीही गोष्ट खरी नव्हती. त्या मुलाच्या पायात चपलेचा अंगठा तुटला होता आणि चपलेचा अंगठा तुटल्यामुळे तो लंगडत चालला होता. सो आपलं निदान जे आहे, डायग्नोसिस जे चुकीचं शकतं. आणि शेवटचं अपूर्ण ज्ञान. 6 आंधळे हत्तीला हात लावत होते आणि हत्ती काय विचार करत होते. एकानं सोंडेला हात लावला आणि त्याने विचार केला, हत्ती एका लांब नळीप्रमाणे, पाईपप्रमाणे. एकानं शेपटीला हात लावला आणि त्याने विचार केला, हत्ती एका दोरीप्रमाणे. एकानं हत्तीच्या पाठीला हात लावला आणि तो म्हणला, हत्ती एका भिंतीप्रमाणे. एकानं पायाला हात लावला आणि त्याने विचार केला, हत्ती एका खांबाप्रमाणे. एकानं कानाला हात लावला त्याने विचार केला, हत्ती एका सुपाप्रमाणे. ह्या 6 लोकांचा अंदाज बरोबर होता, पण या 6 गोष्टींना जोडून एक सुंदर हत्ती नावाची आकृती तयार होती. हे ज्ञान त्यांना नाही आहे, कारण ते फक्त अंदाज लावतायत. सो अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे भगवंताविषयी आपण परिपूर्ण ज्ञान घेऊ शकत नाही. मग भगवंताशी परिपूर्ण ज्ञान कसं घ्यायचं? सो भगवंताशी परिपूर्ण ज्ञानाला पण तिसरं प्रमाण आवश्यक आहे, त्यामुळे शब्द प्रमाण किंवा शास्त्र प्रमाण. प्रमाणित शास्त्रांकडनं, प्रमाणित भगवद्गीतेकडनं, वैदिक शास्त्रातनं ऐकणं आणि नुसतं ऐकून अंधश्रद्धा न ठेवणं, तर डोळ्यात श्रद्धा ठेवून प्रत्यक्ष आणि अनुमानाचा आधार घेऊन आपण प्रगती करत गेलो तर प्रत्यक्ष आपण भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या मला शोधायचं आहे माझे वडील कोण आहेत, तर एक उपाय काय आहे? सगळ्या पुरुषांची DNA परीक्षा पहा आणि चेक करा. DNA कोणाशी मॅच होते माझं, ते माझे वडील आहेत. पण या जगाची लोकसंख्या 800 कोटी. 800 कोटीपैकी 400 कोटी पुरुष मानले आपण. या 400 कोटीतले बाकीची लहान मुलं पकडली, 100 कोटी जर पुरुष मानले आपण, तर 100 कोटी लोकांची DNA परीक्षा पाहिजे म्हणजे शक्य आहे का? त्याचं आयुष्य संपून जाईल. मग आपल्या वडिलांविषयी ज्ञान प्राप्त करायचा सगळ्यात सोपा उपाय कोणता? आपल्या आईला विचारणं, माझे वडील कोण आहेत. आई सांगते हे तुझे वडील आहेत, आणि ज्याची आई सांगते त्या अर्थी हे वडील असलेच पाहिजेत. सो हे जे प्रमाण म्हणतात ह्याला म्हणतात शब्द प्रमाण किंवा शास्त्र प्रमाण.
शास्त्र हे भगवंताचे शब्द आहेत. शास्त्र हे कुठल्याही मनुष्याने लिहिलेले नाही आहेत. दोषरहित भगवंतापासनं हे शब्द आलेले आहेत आणि ते ऋषी मुनींनी लिहून काढलेले आहेत त्यांच्या अनुभूतीतनं, त्यांच्या झालं रिव्हिलेशनमधनं आणि प्रत्यक्ष भगवंताच्या ऐकला आलेल्या परंपरेतनं ऐकून हे शब्द ऋषीमुनी लिहून काढले आहेत. म्हणून शास्त्र प्रमाण हे अपौरुषेय आहे. आता तुम्हाला वाटेल की फक्त शास्त्रामध्ये अंधश्रद्धा ठेवायचे का? नाही, आपण शास्त्रामध्ये डोळस श्रद्धा ठेवली पाहिजे. काय फरक आहे अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धेमध्ये? समजा मला पुण्यावरनं मुंबईला यायचं आहे. एखाद्या माणसाला विचारलं मी की मला पुण्यावरनं मुंबईला जायचं, कसं जाऊ? आणि तो मनुष्य म्हणला, मुंबई आहे उत्तरेला, पुणे आहे दक्षिणेला, उत्तरेकडे चालत राहा, तुला मुंबई सापडेल. याला काय अर्थच नाही आहे. उत्तरेकडे भरपूर गोष्टी आहेत, गॅरंटी मुंबईला पोहोचेन. या वाक्यावर विश्वास ठेवणं ही झाली अंधश्रद्धा. पण दुसऱ्या माणसाला विचारलं की पुण्यावर मुंबईला तर कसं जायचं? तो म्हणेल बसस्टँडला जा, तुला पुणे मुंबई बस मिळेल. त्या बसमध्ये बसल्यावर तुला वाटेमध्ये लोणावळा लागेल, खंडाळा लागेल, ठाणे लागेल, वाशी लागेल आणि मग मुंबई लागेल. आता ह्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत आहे. बसस्टँड पाहू शकतो आपण, ती बस आहे का पाहू शकतो. बसमधनं गेल्यानंतर आपण ते प्रत्यक्ष मध्ये ठिकाण सांगितलं, लोणावळा, खंडाळा, ठाणे हे असतं आहे का हे प्रत्यक्ष चेक करून पाहू शकतो आणि मग आपला मुंबई दिसेल. सो दुसऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण का तो केवळ सांगत नाही मुंबई आहे, टप्प्याटप्प्यानं मुंबईपर्यंत कसं पोहोचायचं हेही सांगतोय. सो शास्त्रांवर विश्वास आपण अंधपणे ठेवता कामा नये, तर शास्त्रांमधल्या गोष्टी विश्वास ठेवून शास्त्र जे टप्प्याटप्प्यानं गोष्ट सांगतात त्या टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या गोष्टी माझ्या अनुभूतीमध्ये येत आहेत का हा विचार करून आपण जर त्या हळूहळू एक एक टप्पा माझ्या अनुभवामध्ये येत असेल तर एक वेळ अशी येईल की भगवंत आपल्या प्रत्यक्षपणे त्या टप्प्याटप्प्यानं भगवंताप्रमाणे निश्चितपणे पोचू शकून. आता शास्त्रावर विश्वास ठेवण्याचे काहीतरी एक मला आधार पाहिजे ना. ती पहिली स्टेप जरी घेण्यासाठी शास्त्रांपुढे जाण्यासाठी काहीतरी आधार पाहिजे. कसा विश्वास ठेवू मी? का बरं विश्वास ठेवू? तर शास्त्रामध्ये काही भाकीतं केली होती आणि ती भाकीतं पूर्णपणे सत्य ठरली. उदाहरणार्थ शास्त्रामध्ये भाकीतं केली होती की एक मोठा ब्राह्मण, त्याचं नाव असेल आर्य चाणक्य पंडित, हे 5000 वर्षापूर्वी लिहिला गेलेल्या श्रीमद भागवत या शास्त्रामध्ये वर्णन केलं गेलं होतं. आज एक्झॅक्टली तसं घडतंय. 5000 वर्षापूर्वी कलियुगाची लक्षणं काय असतील हे शास्त्र सांगितलेलं आहे. कलियुगातली माणसं अल्पायुष्य असतील, कलियुगातली माणसं फक्त दिखाव्यापर्यंत धर्माचं पालन करतील, त्यांचे पुरुषांचे केस जास्त असतील, बायकांचे केस कमी असतील, लग्न फक्त कलियुगातली माणसं ही शारीरिक उपभोगासाठी करतील, फक्त जानवं घातल्यावर तो ब्राह्मण ठरेल. आज आपण प्रत्यक्ष पाहतोय ही लक्षणं खरी ठरत आहेत. आयुष्य कमी होत चालले, लोक आध्यात्मिकदृष्ट्या फार कमकुवत असतील, लक्षणं खरंच आहेत. कलियुगामध्ये भगवान बुद्धांचं प्रिडिक्शन केलं गेलं होतं. भगवान बुद्धांचं असं मान्य करतो आपण की 2500 वर्ष भगवान बुद्ध होते. इव्हन अकबर बादशाहचं प्रिडिक्शन हे शास्त्रामध्ये केलं गेलं आहे. ईसा मसीहचं, मोहम्मद पैगंबराचं अस्तित्व सांगितलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये, ते घडून गेलेले आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंविषयी घोषणा केली गेली शास्त्रामध्ये, श्री चैतन्य महाप्रभू होऊन गेलेले आहेत. दुसरं, नुसते माणसं नव्हेत तर काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी बुद्धीला पटणाऱ्या नाही आहेत पण त्या विज्ञानानं मान्य केलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपण जर मलमूत्र सोडलं तर सभ्य मनुष्य आंघोळ करतो, कारण त्या मलमूत्राला हात लावणं हे दूषित करणार आहे. पण त्याच्या विरुद्ध गाईचं मलमूत्र असेल, त्याला शेण म्हणतात, त्या शेणाला हात लावल्यावरती आंघोळ करायची आवश्यकता नाही असं शास्त्र सांगतं. कारण शेण हे पवित्र आहे, शेण शुद्ध आहे. आज विज्ञान मान्य करतं की शेणामध्ये अँटीसेप्टिक घटक आहेत, शेणामध्ये हे शुद्ध करणारे घटक आहेत. शेणकुटी जाळली तर हवा शुद्ध होते, प्रदूषण होत नाही, विज्ञानानं मान्य केलं. 1984 साली भोपाळ गॅस दुर्घटना झाली आणि त्या गॅस दुर्घटनेमध्ये अनेक माणसं मारली गेली विषारी वायूची गळती झाल्यामुळं. पण एक परिवार जिवंत राहिला आणि त्याचा अभ्यास ज्यावेळी केला गेला तेव्हा असं आढळलं की त्या घरामध्ये विषारी वायूची गळती व्हायच्या आधी जो स्वयंपाक केला गेला होता तो शेणावरती केला गेला होता, शेण जाळून स्वयंपाक केला गेला होता आणि त्यामुळं एक सुरक्षा कवच असं एक वायूचं निर्माण झालं होतं आणि त्या सुरक्षा कवचामुळं विषारी वायू आतमध्ये आला नाही आणि तो परिवार वाचला. सो हे शास्त्रामध्ये आधी सांगितलं आहे, आज ते विज्ञान मान्य करत आहे. झाडांमध्ये जीव आहे हे 100 वर्षापूर्वी विज्ञानानं मान्य केलं, पण आपले शास्त्र सांगतात झाडं सजीव आहेत पहिल्यापासूनच.
सो अशा अनेक गोष्टी शास्त्रामध्ये आता सिद्ध व्हायला लागलेल्या आहेत. या गोष्टीच्या आधारे आपण इनिशियली श्रद्धा ठेवून, जसं कोणतंही गणित सोडताना आपण एखादी गोष्ट एक्स मानतो आणि ते गणित सोडवतो, किंवा विज्ञानामध्ये आपण लगेच इलेक्ट्रॉन पाहू शकत नाही, पण इलेक्ट्रॉन आहेत असं पहिला मानतो आपण आणि त्याचा अभ्यास करतो आणि मग पुढची गोष्ट शिकून घेतो. तर त्याचप्रमाणे सुरुवातीला आपण बुद्धिमान लोकांच्याद्वारे, ज्यांनी अनुभूती घेतली आहे अशा लोकांद्वारे शास्त्र शिकून तर इनिशियली डोळं श्रद्धा ठेवली पाहिजे आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपण त्यात सांगितलेल्या गोष्टींची अनुभूती करत 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 गेलो तर एक वेळ अशी येईल की शास्त्राचे भगवंताविषयी ज्ञान दिलेलं आहे, त्या भगवंतांना आपण याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहून जे तर्काद्वारे आपण मान्य केलं होतं ते प्रत्यक्ष अनुभवू शकू. आणि हीच गोष्ट भगवंतांनी 9व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात सांगितले आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्ष अवगमम धार्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. प्रत्यक्ष अवगमम धार्म्यम ह्याची प्रत्यक्ष रूपानं अनुभूती घेता येऊ शकते. आणि फक्त भगवंताचं मत नाही आहे, तर अनेक अनेक संतांचा हाच अनुभव आहे. आपल्या मराठी संतांचा अनुभव घेऊया आपण. संत तुकारामांचा अनुभव काय आहे? संत तुकाराम हेच म्हणतात की अखंड नामस्मरण आपण जर केलं तर आपण विठ्ठलाची प्राप्ती करू शकतो. अखंड भक्ती केली आपण विठ्ठलाची प्राप्ती करू शकतो. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी पडे विठ्ठल पायी मिठी. भगवंताच्या पायी मिठी पाहता येते. संत ज्ञानेश्वर काय सांगतात आपल्याला? संत ज्ञानेश्वर सांगतात की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. जो अखंडितपणे त्या आदिपुरुषाचं भगवंताचं भजन करतो आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी. आणि या लोकांमध्ये त्या भजनाचं पालन करून ग्रंथांचा अभ्यास करून प्रत्यक्ष रूपावर दृष्टा दृष्ट विजये आपण भगवंतांना पाहू शकतो. आणि याद्वारे आपण भगवंताचं अस्तित्व मान्य करून हळूहळू भगवंताची प्राप्ती पण करू शकू. धन्यवाद. हरे कृष्णा.